नमस्कार मित्रांनो, ग्रो विथ गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, मागं 2-3 दिवसापासून मी कोणतीच ॲनालिसिस टाकत नाही. मित्रांनो, याचं खरं कारण काय आहे? काही पण ॲनालिसिस करून मित्रांनो काहीच फायदा नाही. मी जर सांगितली असती ह्या लेव्हलला असं-असं आहे, त्या लेव्हलला तसं-तसं आहे. मित्रांनो, मला स्वतः माहिती आहे ना, मी मागच्या जवळपास 5 ते 6 बजेट मी स्वतः पाहिलेले आहे मित्रांनो. बजेटमध्ये मार्केट फुल सेंटिमेंटनं काम करत असतं. त्यामध्ये कोणताच लेव्हल, प्राईस ॲक्शन काहीच फॉलो करत नाही मार्केट. जवळपास मित्रांनो 4 हॉवर, 2 हॉवर, 15 मिनिट ह्या लेव्हलमध्ये तरी मिनिमम ह्या लेव्हलमध्ये तरी मार्केट प्राईस ॲक्शन फॉलो करत नाही. बजेट असो, इलेक्शन असो. या ह्या ह्या ज्या मोठ्या-मोठ्या इव्हेंट असते ना, त्यामध्ये मार्केट आपल्याला कशात पाहावं लागतं, डेलीमध्ये आणि वीकलीमध्ये बघावं लागत असतं मित्रांनो. कारण की मूव्हमेंट एवढी जास्त असते का माणूस ट्रेडच करू शकत नाही. आणि ऑप्शन बायरचं काय, ते तर असा पण लॉस करतात आणि तसा पण लॉस करतात, आपल्याला माहीतच आहे. त्यासाठी मी सांगतो, जे चांगले ट्रेडर असतात ना, ते ह्या बिग इव्हेंट टाळत असतात मित्रांनो. आणि जे कोणी ट्रेड करत असतं ना, ते अशा हेतूनं ट्रेड करत असतात. त्यांच्याकडे कॅपिटल असेल ना समजा ₹10,000, ते 2 ते 3,000 रिस्क आले तर आले, गेले तर गेले म्हणून अशा मोठ्या इव्हेंटमध्ये ट्रेड करत असते मित्रांनो. तर आपल्याला असं ट्रेड करायचं नाही. त्यामुळे मी जवळपास मित्रांनो हे पहा, मी माझा माझा एक स्वतःचे कॉल सेल होते मित्रांनो. पण मी स्वतः ते किती जवळपास 30 जानेवारीला मी सर्व माझ्या पोझिशन एक्झिट केल्या आणि त्यानंतर एक व्हिडिओसुद्धा टाकला नाही मित्रांनो. का? काही पण बोलून काही फायदा नाही मित्रांनो. लोकांना काही पण सांगून हे असं करा, ते तसं करा, ही लेवल फॉलो करा, या लेवलला मार्केट जाईल. मित्रांनो, जे बिग इव्हेंट आहे, बजेट, इलेक्शन झालं, याच मार्केट प्राईस ॲक्शन नाही, सेंटिमेंटनं चालतं मित्रांनो. हे बघा, आता एवढी मोठी कोणी एक्सपेक्ट केली होती का मूव्हमेंट? जर कोणी म्हटलं असतं मार्केट चालू होतं समजा 24,800, कोणी म्हटलं आहे डायरेक्ट 26,000, आपला जो हाय तो तिथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. त्याला म्हणले असते वेडा आहे का तू? असं नाही मित्रांनो. कसं आहे, मार्केटमध्ये फुल सेंटिमेंटनं काम चालत असतं. जर तुम्ही पाहिलं, आपण ट्रेडिंग कोणत्या टाईम फ्रेममध्ये करतो? 5 मिनिटं, 15 मिनिटं, 3 मिनिटं, जास्तीत जास्त अर्धा घंटा. मित्रांनो, ह्या मोठ्या इव्हेंटमध्ये आहे ना, जर तुम्हाला करायचं जरी म्हटलं ना, तर डेली आणि वीकलीमध्ये ॲनालिसिस करावं लागतं आणि तुम्ही ट्रेड यामध्ये घेऊ शकत नाही. तर बघा मित्रांनो, तरीसुद्धा आपण उद्यासाठी ॲनालिसिस करू. तसं तर मित्रांनो, ॲनालिसिस ही आता इथं सध्या तर आपण कोणतीच ॲनालिसिस करू शकत नाही मित्रांनो. हे बघा, तुम्हाला जर मी सांगितलं ना, आता इथं खाली कोणतीच लेवल नाही, स्टॉप लॉस लेवल नाही, काही नाही, वरसुद्धा नाही. सगळं आता रिकामं आहे सध्याच्या स्थितीला. जर मार्केट चालू झालं तर लाईव्हमध्येच आपण सांगू शकतो की काय होणार आहे. इथं कुठं असतं तर सांगू शकतो, ह्या इथं समजा ऑर्डर ब्लॉक आहे का किंवा लिक्विडिटी आहे. पण आता सध्या मार्केट एवढ्या वर गेलेलं आहे, सर्वांच्याच पोझिशन स्क्वेअर ऑफ झालेल्या आहे मित्रांनो. ज्या असतील त्या लॉसमध्ये पोझिशन असणार आहे आणि आता वरच्या साईडनं कॉल सेल झालेले असणार आहे मित्रांनो. जे होणार आहे ते लाईव्हमध्ये होणार आहे. तरीसुद्धा मी एक तुम्हाला आज काय झालं ते सांगतो मित्रांनो. हे बघा, मार्केटमध्ये जसं मी तुम्हाला मागं सांगितलेलं आहे, 75 ते 80% हे तुमची ट्रॅप ट्रेडिंग चालत असते आणि जास्त करून इंडेक्समध्ये चालत असते ती. कारण की इंडेक्समध्ये मला एक जणाने कमेंट केली होती मित्रांनो, की तू आपली स्ट्रॅटर्जी, माझी स्ट्रॅटर्जी तुम्ही पाहिली असेल किंवा नसेल, माझी एक सुपर ट्रेंड सायलेंट किलर स्ट्रॅटर्जी मित्रांनो. ती स्टॉकवर चांगल्या पद्धतीने काम करते. काही स्टॉक मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर त्यातील काही जण मला म्हणत होते, तुम्ही निफ्टी 50 किंवा सेन्सेक्स यावर ती स्ट्रॅटर्जी यूज करून पहा. मित्रांनो, प्रॉब्लेम काय यूज करायला? मी सांगून देईन, इथं एंट्री घ्या, इथं एक्झिट करा. पण याची सुद्धा मी बॅक टेस्ट केलेली आहे मित्रांनो. प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का? निफ्टी 50 जे आहे तो एक इंडेक्स आहे आणि इंडेक्समध्ये खूप जास्त स्टॉक असतात. त्यामुळे ते वन साईड मुवमेंट देत नाही, ट्रॅप करून चालतो. कारण की एक स्टॉक खाली जाणार तर दुसरा स्टॉक वर येणार. ते सर्वांचं ॲव्हरेज म्हणजे निफ्टी, सेन्सेक्स हे मोठ्या स्टॉकचं ॲव्हरेज म्हणजे हा इंडेक्स असतो. त्यामुळे यामध्ये कोणतंही ट्रेंडिंग इंडिकेटर काम करत नाही. कोणतंही समजा जे ट्रेंडनुसार चालतात, सुपर ट्रेंड झालं, जे काही दुसरे झाले, जे ट्रेंड पकडून आपल्याला पैसे बनवून देतात मित्रांनो, तसं निफ्टी 50 कोणत्याही इंडेक्समध्ये ते काम करत नाही, याच कारणामुळं. तर मित्रांनो बघा, तुम्हाला डेलीमध्ये सांगतो मी, इथं मॅटर काय झालेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, हे जे मोठे इव्हेंट आहे त्यामध्ये तुम्हाला डेली, वीकली यामध्ये ॲनालिसिस करावं लागतं ना. आपण याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकत नाही. मी स्वतः माझे संपूर्ण ट्रेड आहे ना 30 जानेवारीला स्क्वेअर अप करून टाकलेले आहे आणि मी डायरेक्ट आता सोमवारपासून नवे ट्रेड प्लॅन करणार आहे. आता तुम्हाला ॲनालिसिस करून देतो मित्रांनो. हे बघा, विषय असा झालेला आहे त्या दिवशी, सर्वांना मार्केटनं काय केलं, इथं बघा, ही जी लेवल आहे ना,
या लेवलच्या खाली मार्केटनं ब्रेकडाऊन दिलं. कारण की इथं काय विषय झाला माहिती आहे का, इलेक्शनचं आपलं बजेट डे होता, मार्केटनं खालच्या साईडनं ब्रेक करून दिलं होतं. आधीच ब्रेक केलं होतं, पण मार्केट इथं खाली बरेच म्हणजे खूप जास्त लिक्विडिटी सेलिंग साईडला आली. कारण की सर्वांना वाटलं बजेटमध्ये काही निगेटिव्ह न्यूज आले, कारण की ते टॅक्स वाढवलेच ना काही, तर आता मार्केट खालच्या साईडला खूप जास्त मुवमेंट देणार. इथं खूप जास्त लिक्विडिटी ॲड केली मोठ्या प्लेयरनी आणि इथं सर्व गेम झालेला आहे मित्रांनो. मागच्या बजेटला सुद्धा असंच झालं होतं, सर्वांची लिक्विडिटी ॲड केली मार्केटने. कारण की मोठ्या प्लेयरला जास्त क्वांटिटीत जर बाय करायचं असलं ना, तर त्यांना चांगल्या सेटअपनुसार सेलरला ॲड करावं लागणार आहे, रिटेलरला ॲड करावं लागणार आहे. तर त्यांनी तिथं ॲड केलं आणि त्यांनी तिथं ह्या खालच्या लेवलला त्यांच्या पोझिशन ॲड केल्या आणि डायरेक्ट मार्केट बूम बाम वरच्या साईडला गेलं डायरेक्ट. इथं लई जणांचे पैसे गेलेले आहे मित्रांनो. जवळपास माझे जेवढे मित्र ट्रेडिंग करतात त्यांचा बऱ्याच जणांचा खूप लॉस झाला आहे मित्रांनो. जर मार्केट 3, 4, 5% जर गॅप अप होत असेल तर प्रीमियम काय होत असतील ते तुम्हाला माहीतच आहे. मी स्वतः ऑप्शन सेलर आहे. जर इथं माझी पोझिशन जर ॲड असती ना मित्रांनो, इथं डायरेक्ट 30 ते 40%चा माझा लॉस झाला असता. पण मी मागं खूप काही बजेट पाहिलेले आहे, तर मी माझ्या पोझिशन बजेट चालू होण्याच्या आधीच 30 तारखेला मी माझ्या सर्व पोझिशन स्क्वेअर अप केलेल्या होत्या. त्यामुळे आता मी माझ्या नवीन पोझिशन जवळपास सोमवारपासून नवीन पोझिशन मी ॲड करणार आहे माझ्या. तर मित्रांनो बघा, इथं पण असा ट्रॅप केला सर्वांना. खालच्या साईडनं खूप सारे सेलर ॲड केले आणि मोठ्या प्लेयरनं मार्केटवर घेऊन गेले. मित्रांनो मागच्या बजेटला सुद्धा बघू शकता तुम्ही. हे बघा, हे फेब्रुवारीमध्ये हे बघा, एक फेब्रुवारीला बघा, इथं ही जी लेवल आहे ना, हे बघा, इथं मार्केटने काय केलं, वरच्या साईडला ब्रेकआउट दिलं बघा. इथं वरच्या साईडला ब्रेकआउट दिलं बजेटच्या नंतर बरं का, 1-2 दिवसात. इथं खूप सारी क्वांटिटी ॲड झाली. काहीतरी बॅड न्यूज दिली असेल बजेटमध्ये, काहीतरी कोणत्या बी सेक्टरमध्ये समजा ट्रेडिंग रिलेटेड टॅक्सेस वाढले असेल, काही पण झालं असेल. इथं आपल्याला एवढं काही लक्ष नाही द्यायचं, आपल्याला टेक्निकलवर विचार करायचा मित्रांनो. बघा, ही जी लेवल आहे याच्यावर मार्केटनं ब्रेकआउट दिलं, खूप सारे बायर ॲड केले आणि इथून लगेच मार्केटला लिक्विडिटी भेटली, आणि मार्केट इथून खाली आलं. मित्रांनो असंच तुम्हाला ट्रॅप व्हायचं नाही मित्रांनो. कधी पण मोठ्या टाईम फ्रेममध्ये सुद्धा ॲनालिसिस करायची आहे आणि अशा ब्रेकआउटला तर कधीच ट्रेड करू नका मित्रांनो. मी स्वतः जे इंडिकेटर माझी स्ट्रॅटर्जी आहे, मी इंडेक्समध्ये कधीच फॉलो करत नाही मित्रांनो. इंडेक्समध्ये 75 ते 80% ट्रॅप ट्रेडिंग चालते. आजसुद्धा बघून घ्या मित्रांनो. हे बघा, मार्केटनं आज काय केलेलं आहे. हे बघा, ही जी लेवल आहे, आज मार्केट गॅप अप ओपन झालं आणि तरी बऱ्याचशा लोकांना चूल राहते. आता गॅप अप ओपन झालं तरी आता इथून मार्केट वर जाणार आहे, पण ती अशी ऑपॉर्च्युनिटी असं कुठं पण घुसू शकत नाही. हे बरेच हुशार पण असते मार्केटमध्ये. हे बघा, ही जी लेवल आहे इथं मार्केटनं कॉन्सोलिडेट करून वरच्या साईडला ब्रेकआउट दिलेलं आहे. हे 15 मिनिटामध्ये बी ओके, पिक्चर परफेक्ट आहे. 5 मिनिटामध्ये अजून भारी असेल. हे बघा मार्केटनं इथं काय केलं, ह्या इथून एकदम मोठ्या कॅन्डलनं एकदम मस्त ब्रेकआउट दिलं आणि इथं सर्वांना परत ट्रॅप करून मार्केट खाली आलं. अशाच पद्धतीने मित्रांनो मार्केट हे ट्रॅप करून चालत असतं. आणि बँक निफ्टीमध्ये तेच झालेलं आहे मित्रांनो. हे बघा, मी मागच्या ॲनालिसिस व्हिडिओ बघितला असेल तुम्ही माझा, ही वरच्या साईडनं ट्रेंड लाईन येत होती आणि मी अजिबात सुद्धा आतासुद्धा म्हणत नाही की मी असं म्हटलो होतो की या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेणार आहे, काही नाही मित्रांनो. हे जे मोठे इव्हेंट आहे कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. जे तुम्हाला ॲनालिसिस करून सांगतात ते फक्त असेच व्हिडिओ टाकतात, तुम्ही पण पाहतात ह्या लेवलला हे. कारण मित्रांनो बजेट झालं आणि असे मोठे इव्हेंट, इलेक्शन झालं, याच्यात कोणतेच ॲनालिसिस व्हिडिओ पाहू नका. मी तर म्हणतो कमीत कमी ट्रेड करणं टाळून टाका. अशा पैशाने ट्रेड करा, गेले तर गेले, आले तर आले. कारण की स्टॉप लॉसच खूप मोठे राहतात तेव्हा मित्रांनो. आता तुम्हाला निफ्टीचं उदाहरण देतो, त्या दिवशीचं, ज्या दिवशी बजेट आलं होतं त्या दिवशी. हे बघा मित्रांनो, हे 2 फेब्रुवारीची बजेटच्या दुसऱ्या दिवशीचं आहे मित्रांनो. हे बघा, मी स्वतः इथं काय प्लॅन केला होता माहिती आहे का, ही जी इथं बऱ्याच वेळेस मार्केटनं येऊन इथं वरच्या साईडनं मार्केटनं ब्रेक केलं, तर इथं ब्रेक केलं. मी ह्या इथं बघत होतो काय, इथं मी एक मोठी रेड कॅन्डल बघत होतो. ह्या साईडला जर मला मोठी रेड कॅन्डल भेटली असती तर मी इथं सेलची एंट्री बघणार होतो. तर हे फक्त ॲनालिसिस करत होतो मी माझ्या मनाने. कारण की मार्केट ही सुद्धा एक लत आहे मित्रांनो. ह्या साईडला चांगलं ब्रेकडाऊन दिलं. मी इथं काय पाहत होतो, इथं बरेचसे बाहेर ॲड झालेले सध्याला. आता मी लगेच साईडला एक मोठ्या रेड कॅन्डलची एंट्री पाहत होतो का केव्हा होते, आणि मग हे सर्व ट्रॅप होतात. ह्या लेवलला सर्वांचे स्टॉप लॉस होते मित्रांनो. स्टॉप लॉस निघण्याची मी वाट पाहत होतो, पण मार्केट सरळ वर गेलं
त्यामुळे इथं काय आपली एंट्री एक्झिक्यूट झालेली नाही मित्रांनो. आणि ह्या इथं मी तुम्हाला त्या दिवशी तर सांगितलंच होतं, या जवळपास ही जी लेवल आहे बघा, ह्या लेवलला मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मार्केटवरच्या साईडला ब्रेकडाऊन दिलेलं आहे. मी ह्या लेवलच्या ही जी स्टॉप लॉस लेवल इथं मार्केट यायची वाट पाहत होतो, तर इथं पण तुम्हाला सर्वांना ट्रॅप केलेलं आहे. तेव्हा मित्रांनो हे स्टॉप लॉस होते, मार्केटवर गेलं, लिक्विडिटी घेतली, लगेच इथून खाली आलं. मित्रांनो अशा इंडेक्समध्ये 75 ते 80% ही ट्रॅप ट्रेडिंग वर्क होते. तर मी असेच ट्रॅप ट्रेडिंग ॲनालिसिस टाकत असतो मित्रांनो. पण ह्या काही 2-3 दिवसामध्ये खूप व्हॉलेटिलिटी असते. इथं मार्केट कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. काही पण बोलून काही फायदा नाही मित्रांनो. त्यामुळं तर उद्यासाठी लेवल